कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळच्या निवडणुकीचे बिगुल वाजताच आता नव्या वादाला तोंड फुटलेलं आहे। गोकुळ दूध संघाच्या उत्पादनांसाठी हलाल सर्टिफिकेट का घेण्यात आलं असा सवाल उपस्थित केला जातोय। गर्जना संघटनेने हा मुद्दा उपस्थित करत गोकुळच्या तत्कालीन कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण केलेलं आहे। तर मंत्री हसन मुश्रीफ यांनी देखील हे आरोप बिनबुडाचे असल्याचं म्हटलेलं आहे। पाहूयात। गोकुळच्या उत्पादनांना हलाल सर्टिफिकेटचा मुद्दा चर्चेत। गोकुळच्या निवडणुकीआधी नवा वाद शिगेला मुश्रीफ यांचं स्पष्टीकरण। गोकुळ दूध संघ कोल्हापूर जिल्ह्याच्या सहकार आणि आर्थिक क्षेत्रातलं एक महत्त्वाचं केंद्र। गोकुळच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू होताच आरोप प्रत्यारोपांनाही वेग आलाय। गोकुळच्या कारभारावर सातत्यानं प्रश्न उपस्थित करणाऱ्या विरोधकांनी आता हलाल सर्टिफिकेटचा मुद्दा पुढे आणलाय। गर्जना संघटनेचे प्रकाश बेलवाडे यांनी गोकुळच्या उत्पादनांसाठी हलाल सर्टिफिकेट घेण्यात आल्याचा आरोप करत यामागील गरज काय होती असा सवाल केला। तर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा मंत्री हसन मुश्रीफांचे पुत्र नावेद मुश्रीफ अध्यक्ष असतानाच हे प्रमाणपत्र घेण्यात आलंय असा दावा देखील त्यांनी केला। सहकारमध्ये सत्तेमध्ये कारभारामध्ये धर्म आणायचा नाही एका बाजूने आपण म्हणायचं, मग हे धर्म आणण्याचं काय हलाल सर्टिफिकेट हे संविधानामध्ये मान्य आहे का? कोल्हापूरच्या देशाच्या कोणत्याही कायद्यामध्ये हलाल सर्टिफिकेटला प्रमाणपत्राला किंवा पद्धतीला मान्यता नसताना मग हे आणण्याचं कारण काय? आणि गेल्या 60 वर्षामध्ये गोकुळला गरज नसताना आत्ता हलाल सर्टिफिकेट मागच्या वर्षी कसं काय अप्लाय केलं गेलं? हे हलाल सर्टिफिकेटचा काय प्रस्ताव कोणी तयार केला, त्याच्यावर केलेला खर्च कोणी केला, हे करण्याची गरज कोणाची होती, हे जनतेला विचारलं का? आम्ही हलाल सर्टिफिकेट घेतोय का म्हणून? तुम्ही जमिनी विकत घेताना विचारत नाही, तुम्ही सुसाट खरेदी करताना विचारत नाही। हलालसारखं ज्यांना संवेदनात्मक स्थिती आहे, संवेदनशील विषय आहे, असा विषय करताना कोणाला विचारलं? मग कोल्हापूरचं दूध देणारे लोक कोण आहेत त्यांना विचारलं का हलाल घेताना? हे स्वतःचा धर्म सगळीकडे घुसवायचा। प्रकाश बेलवाडे यांच्या आरोपांनंतर गोकुळच्या हलाल सर्टिफिकेट बाबत काही महत्त्वाची माहिती समोर आली आहे। उपलब्ध माहितीनुसार गोकुळ दूध संघानं 2018 साली हलाल सर्टिफिकेट प्राप्त केलं होतं। विशेष म्हणजे त्या काळात गोकुळ दूध संघावर महाडिक गट आणि दिवंगत आमदार PN पाटील यांच्या नेतृत्वाखालील संचालक मंडळाची सत्ता होती। त्यामुळे हा मुद्दा आता वेगळ्याच दिशेने वळताना दिसतोय। दरम्यान मंत्री हसन मुश्रीफांनी या आरोपांवर प्रतिक्रिया देताना निवडणुका जवळ आल्यामुळे काही जणांकडे दुसरं कोणतंही काम नसल्यामुळे असे बिनबुडाचे आरोप केले जात आहेत असं म्हटलं। आता कच्ची यादी आणि पक्की यादी याचा अर्थ असा की संस्थाकडे ठराव जाणं आणि संस्थेने आपला जो व्यक्ती आहे त्याच्या नावाने ठराव करून पाठवणं आणि त्यानंतरचा पुढचा टप्पा आहे तो कच्ची यादी पक्की यादी पूर्ण झाल्यानंतर निवडणूक लागेल आणि आपल्याला माहिती आहे की ती सप्टेंबर महिन्यामध्ये लागण्याचा अंदाज आहे। गोकुळच्या निमित्तानं पुन्हा एकदा हलाल सर्टिफिकेट चर्चेत आलंय। इस्लामिक नियमानुसार तयार आणि प्रक्रिया केलेल्या उत्पादनांना मिळणारं अधिकृत प्रमाणपत्र आहे। उत्पादनात अल्कोहोल किंवा डुकराचं मांस नसल्याची पावती आहे। आखाती देशात उत्पादनांची निर्यात करण्यासाठी हलाल प्रमाणपत्र आवश्यक आहे। जगभरातील मुस्लिम ग्राहकांचा विश्वास संपादन करण्यासाठी उत्पादनावर हलाल मुद्रा गरजेची आहे। हलाल प्रमाणपत्रामुळे निर्यात वाढीस मदत होते। उत्पादनांना आंतरराष्ट्रीय बाजारपेठ उपलब्ध होते। दुग्धजन्य पदार्थांसह विविध खाद्यपदार्थांची निर्यात आखाती आणि काही मुस्लिम बहुल देशात करायला हलाल सर्टिफिकेट आवश्यक मानलं जातं। निर्यात बाजारपेठेतील संधी वाढवण्याच्या दृष्टीनं अनेक सहकारी, खासगी उद्योजक आणि कंपन्या अशा प्रकारची प्रमाणपत्र घेत असतात। गोकुळनंही 2018 मध्ये हे प्रमाणपत्र घेतल्याचं स्पष्ट होत असताना हा मुद्दा निवडणुकीच्या तोंडावरच का पुढे आणला जातोय याबाबत सहकार क्षेत्रात आणि गोकुळच्या वर्तुळात चर्चांना उधाण आलंय। आता गोकुळच्या निवडणुकीत हा मुद्दा कितपत प्रभाव टाकतो आणि दूध उत्पादक सभासद कुणाच्या बाजूनं कौल देतात याकडे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागलंय। प्रताप नाईक, झी 24 तास, कोल्हापूर।